यूट्यूबला 4 लाखाच्या आसपास सबस्क्रायबर्स, इन्स्टावर 1.5 लाखाच्या आसपास फॉलोअर्स, वेगवेगळे देश, वेगवेगळी ठिकाणं फिरणं, तिथले व्हिडिओ बनवून यूट्यूबवर मोठी कमाई करणं. हरियाणाच्या ज्योती मल्होत्राची ही लाईफ होती. यूट्यूबर, ब्लॉगर, ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर असलेल्या ज्योतीनं आजवर अनेक देशांना भेटी दिल्यात. पण तिचं 4 वेळा पाकिस्तानला जाणं, पाकिस्तानी हाय कमिशनमधल्या अधिकाऱ्याशी तिचे संबंध असणं आणि पहलगाम हल्ल्याच्या आधी तिनं काश्मीर टूर करणं, या सगळ्या गोष्टींमुळे तिच्यावर संशय निर्माण झाला आणि हरियाणा पोलिसांनी तिला अटक केली. सोशल मीडियावर पाकिस्तानची चांगली इमेज क्रिएट केल्याचाही तिच्यावर आरोप आहे. त्यामुळं ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर असलेली ज्योती ही भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आली. आता गेल्या काही वर्षात ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर हा एक नवीन बिझनेस झालाय. वेगवेगळी ठिकाणं, तिथली खाद्य संस्कृती एक्सप्लोर करायची, त्याचे व्हिडिओ बनवून लोकांना यूट्यूब, इन्स्टासारख्या प्लॅटफॉर्म्सवरून दाखवायचे आणि खोऱ्यानं पैसे कमवायचे. स्मॉल इन्व्हेस्टमेंट बिग प्रॉफिट बिझनेस. त्यामुळं गेल्या काही काळात या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सची संख्या वाढत चालली आहे. पण आता ज्योती मल्होत्रानंतर पाकिस्तान भारतात ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सचं एक नेटवर्क तयार करत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हे लोक पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठी ॲसेट असून हा मॉडर्न वॉरफेअरचा भाग असल्याचं पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून सांगितलं जात आहे. ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तानसाठी महत्त्वाचे काय? पाकिस्तान भारतविरोधी कारवायांसाठी या इन्फ्लुएन्सर्सचं नेटवर्क कसं तयार करतोय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणा पोलिसांनी 15 मेला ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर ज्योती मल्होत्राला अटक केली. पहलगाम हल्ल्याआधी ती काश्मीरला गेली होती. त्यानंतर ती पाकिस्तानला जाऊन आली आणि लगेचच दिल्लीतल्या पाकिस्तानी हायकमिशनमध्ये इफ्तार पार्टीला गेली होती. ती भारताबाबतची गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याचं तिच्या चौकशीत समोर आलंय. पण पाकिस्तान अशा ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सचं मोठं नेटवर्क तयार करत असल्याची माहिती हरियाणा पोलिसांनी दिली आहे. ज्योतीला अटक करणाऱ्या हरियाणातील हिस्सार पोलीसमधले SP शशांक कुमार सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानकडून ज्योतीचा ॲसेट म्हणून वापर केला जात होता. ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील लोकांच्या संपर्कात होती. हा मॉडर्न वॉरफेअरचा एक प्रकार आहे. सोशल इन्फ्लुएन्सर्सना रिक्रूट करून त्यांच्यामार्फत आपलं नरेटिव्ह रेटण्याचा, या सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून आपली वेगळी इमेज तयार करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न आहे, असं हिस्सारचे SP शशांक कुमार सावंत यांनी माध्यमांना सांगितलं. पण भारतातले सोशल मीडिया किंवा ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तानसाठी महत्त्वाचे काय? त्यांच्या नेटवर्कचा पाकिस्तानला भारतविरोधी कारवायांसाठी उपयोग कसा होऊ शकतो ते बघूयात. ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तानसाठी महत्त्वाचे असण्याचं पहिलं कारण म्हणजे महत्त्वाच्या माहितीचा सोपा मार्ग. पाकिस्तानला दहशतवादी कारवायांसाठी भारतातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती गोळा करणं महत्त्वाचं आहे. पण भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असल्यामुळं थेट पाकिस्तानी एजंट्स भारतात पाठवून इथल्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेणं पाकिस्तानसाठी कठीण आणि जोखमीचं आहे. त्यामुळं भारतातल्या महत्त्वाच्या ठिकाणांची सगळी माहिती घ्यायला पाकिस्तानसाठी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स महत्त्वाचे ठरतात. महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देणं, तिथं जाण्यासाठीचे सगळे मार्ग सांगणं, तिथल्या काही खास स्पॉट्सची माहिती देणं, ही सगळी कामं ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स करत असतात. हे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स तिथले फोटो, व्हिडिओ इतकंच नाही तर ड्रोन कॅमेरा शॉट्सही ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सकडून घेतले जातात. यामुळं त्या संपूर्ण परिसराची सगळी माहिती या इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून सहज उपलब्ध होते. हा सगळा डेटा ISI किंवा दहशतवादी संघटनांना भारतात हल्ल्यांचा कट रचण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. जी माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानला धोका पत्करावा लागत होता, ती माहिती या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्समुळं पाकिस्तानला अगदी सहज उपलब्ध होऊ शकते. याच कारणामुळं पाकिस्तानकडून ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सचं नेटवर्क तयार केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सचा पाकिस्तानला होणारा दुसरा फायदा म्हणजे फेक नरेटिव्ह तयार करणं. भारतातल्या अनेक ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. आता यातल्या प्रत्येकांना ते वैयक्तिकरित्या ओळखत नसले तरी आपल्या फॉलोअर्सच्या माध्यमातून त्यांचं एक मोठं नेटवर्क तयार होतं. आता आपल्या कामानं, विचारानं लोकांवर प्रभाव टाकणं हाच इन्फ्लुएन्सर या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो. या इन्फ्लुएन्सर्सचा कंटेंट त्यांचे फॉलोअर्स बघत असतात. आता काही इन्फ्लुएन्सर्स फक्त फूड किंवा ट्रॅव्हल ब्लॉगचा कंटेंट पोस्ट करत नाहीत, तर आपले विचार, एखाद्या घटनेवरची आपली मतंही इन्फ्लुएन्सर्सकडून आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली जातात. लोकशाही असलेल्या भारतात आपली मतं मांडण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळं सोशल मीडियावर हे लोक
आपली मतं मांडत सुटतात. मग यात भारतावर टीका करणारे ही व्हिडिओ किंवा कंटेंट त्यांच्याकडून पोस्ट केले जातात. अशा इन्फ्लुएन्सर्सना आंधळेपणानं फॉलो करणारे लोक कोणत्याही गोष्टीची खात्री न करता ते जे काही सांगतात त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळं एका व्हिडिओ किंवा पोस्टच्या माध्यमातून भारताबाबत चुकीची माहितीही या इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचते. हीच गोष्ट पाकिस्तानसाठी फायद्याची ठरते. अशा इन्फ्लुएन्सर्सना हाताशी धरून भारतविरोधी प्रचार करणं पाकिस्तानला सहज शक्य आहे. तसंच पाकिस्तानबद्दलही पॉझिटिव्ह नरेटिव्ह तयार करायला हे इन्फ्लुएन्सर्स महत्त्वाचे ठरतात. पाकिस्तानच्या चांगल्या बाजूचा कंटेंट सोशल मीडियावर शेअर होतो. तो भारतातले लोक लाईक करतात, कमेंट करतात आणि यामुळं पाकिस्तानचा सॉफ्ट पॉवर प्रोपोगंडा योग्य पद्धतीनं कामाला येतो. या व्हिडिओमधून सतत पाकिस्तानचं पावित्र्य, तिथली शांतता, सरकारचं स्वागतशील धोरण, लोकांचा प्रेमळ स्वभाव याचा खोटा पण गोडगोड प्रचार केला जातो. आता ज्योती मल्होत्रानंही तिच्या इन्स्टा आणि यूट्यूबवर पाकिस्तानचं उदात्तीकरण करणारे अनेक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानची चांगली इमेज तयार करून भारतविरोधी नरेटिव्ह सेट करण्याची महत्त्वाची जबाबदारी ज्योतीवर देण्यात आल्याची माहिती देण्यात येते. पहलगाम हल्ल्यानंतरचा ज्योतीचा एक व्हिडिओही आता समोर आलाय. यामध्ये तिनं या हल्ल्याला भारतीय पर्यटक आणि सुरक्षा यंत्रणा जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. पण त्या व्हिडिओत तिनं पाकिस्तानचा एकदाही उल्लेख केला नव्हता. अशा प्रकारे भारतविरोधी विचार लोकांच्या मनात पेरण्यासाठी पाकिस्तान या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा वापर करत असल्याचं आता म्हटलं जात आहे. इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तानसाठी फायद्याचे असण्याचं तिसरं कारण म्हणजे त्यांना मिळणारा ॲक्सेस. कोणताही नवीन प्रोजेक्ट किंवा सरकारच्या कोणत्याही नवीन उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमांना या इन्फ्लुएन्सर्सना आजकाल आमंत्रित केलं जातं. सरकारच्या या योजनांची किंवा प्रकल्पांची माहिती देशातल्या लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचा लोकांनी मोठ्या प्रमाणावर फायदा घ्यावा, हा यामागचा सरकारचा हेतू असतो. मग अगदी एखाद्या नवीन ट्रेनचं उद्घाटन असेल किंवा जिथं सर्वसामान्यांना जायला बंदी आहे अशा गोपनीय ठिकाणीही या इन्फ्लुएन्सर्सना सहज ॲक्सेस मिळतो. अशा गोपनीय जागांवरचे फोटो, व्हिडिओ या इन्फ्लुएन्सर्सकडून शूट केले जातात. आता थेट सरकारकडून आमंत्रण असल्यामुळं त्यांच्यावर सुरक्षा यंत्रणांना संशयसुद्धा येत नाही. यात कधीकधी सीमावर्ती भाग किंवा सुरक्षा व्यवस्थेची माहितीही या इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून पाकिस्तानला मिळते. भारतात सध्या काय सुरू आहे आणि त्या दृष्टीनं भारतविरोधी कारवाया कशा करायच्या याची स्ट्रॅटेजी ठरवण्यातही याचा सगळ्यात मोठा फायदा पाकिस्तानला होतो. म्हणूनच हे इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तानसाठी महत्त्वाचे ठरतात. आता या इन्फ्लुएन्सर्सना पाकिस्तानकडून गळाला लावण्याचे प्रयत्न कसे होतात ते आता बघूयात. ISI किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती भारतीय इन्फ्लुएन्सर्सना पाकिस्तानात आमंत्रित करतात. त्यासाठी त्यांच्या प्रवासाचा, राहण्याचा सगळा खर्च करण्याचं आश्वासन त्यांना दिलं जातं. तसंच पाकिस्तानात जाण्यासाठी त्यांना व्हिसाही पुरवला जातो. डॉक्युमेंटरी बनवणं किंवा धार्मिक यात्रेच्या नावाखाली हे लोक पाकिस्तानात जातात. भारतीय इन्फ्लुएन्सरशी ऑनलाईन फेक आयडेंटिटी वापरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या कामाचं खुलेआम कौतुक केलं जातं. त्यांना त्यांच्या कामात आर्थिक सहकार्य करण्याचं आमिषही दाखवलं जातं. त्यांना VIP ट्रीटमेंट देणं, महागड्या भेटवस्तू देणं, देशविदेशातल्या मोठमोठ्या लोकांशी ओळख करून देण्याचं आमिष या इन्फ्लुएन्सर्सना दिलं जातं. काही लोकांना हनी ट्रॅप करूनही त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न पाकिस्तान आणि ISI कडून होत असल्याची माहिती देण्यात येते. हळूहळू आर्थिक फायदे देऊन या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सकडून आपला हेतू साध्य करून घेण्याची ही पाकिस्तानची नवीन स्ट्रॅटेजी असल्याची माहिती आता दिली जाते. ज्योती मल्होत्रामुळं पाकिस्तान या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सचं मोठं नेटवर्क भारतात उभारत असल्याचा संशय पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केलाय. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. पण अशा प्रकारे कोणाच्याही प्रभावाखाली येऊन फेक नरेटिव्हला बळी न पडण्याचं आवाहनही आता भारतीयांना केलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानकडून ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सचा भारताविरोधात वापर केला जातोय का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.